बघितलं, इथे लपून बसली. काय गे, काय करतेस? काय डोक्यावर काय परिणाम वगैरे झालाय की काय तुझ्या? आजी बघितलं, मी काय सांगितलं होतं? गणपतीची पूजा करायला. ही बघा काय करते. ए डबडं कसलं पुसतेस तू? आजी मी तुम्हाला सगळं सांगते. तुम्ही सांगितलेल्या परीक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी मी पहाटे 3 वाजता उठले. पण उठल्यावर पाहिलं तर माझा आणि समीरचा, आम्हा दोघांचाही फोन जागेवर नव्हता. समीरच्या घड्याळावरून मला वेळ कळली. मग सगळं आवरून मी गणेश पूजन करण्यासाठी देवाऱ्याजवळ गेले तर देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती गायब होती. मी संपूर्ण घरात शोधण्याचा प्रयत्न केला हो, पण मला घरात एकही गणपतीची मूर्ती सापडली नाही. आपल्या घरातल्या भिंतीवर जी गणपतीची फ्रेम आहे ना, ती पण गायब होती. माझ्या बाबांनी मला एक गणपतीची मूर्ती दिली होती, ती जागेवर नव्हती हो. म्हणजे अगदी फोनमध्ये गणपतीचा फोटो बघून पूजा करायची म्हटलं तर फोनही गायब होते आमचे. बोलत राहा, मी ऐकते. आजी अगदी शेवटचा उपाय म्हणून मी श्री गणेशाचा आशीर्वाद असलेल्या या आधुनिक युगातल्या कम्प्युटरची पूजा करण्याचं ठरवलं. काही काय बोलते? तोंडाला येईल ते बोलतेस तू. नाही, मी काही नाही बोलत आहे. आजी मला सांगा, अथर्व शीर्षात काय लिहिलंय? त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. गणपती म्हणजे ज्ञान आणि हा कम्प्युटर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. ऋषी व्यासांनी जेव्हा श्री गणेशाकडून महाभारत लिहून घेतलं तेव्हा गणपतीने काय सांगितलं की मी डावीकडून उजवीकडे सरळ लिहित जाणार नाही, तर ताडपत्रीच्या मधोमध सुरू करून दोन्ही दिशांनी लिहित जाईन. आणि जेव्हा आपण हा कम्प्युटर ऑन करतो ना, तेव्हा ते वाळूचं घड्याळ तेही अगदी स्क्रीनच्या मधोमध येतं आणि त्यानंतरच कम्प्युटर ऑन होतं. आणि मला सांगा की गणपतीचं वाहन कोणतं? उंदीर. हा, आणि ह्याला ह्याला काय बोलतात? माऊस. आजी मला असं वाटतं की अथर्व शीर्षात वर्णिलेला श्री गणेश तो गणक ऋषी आणि हा संगणक ऋषी. आणि अगदीच अगदीच गणपतीच्या प्रतिमेचीच पूजा करायची असेल ना, तर तेही यात आहे. एक मिनिट. काही काय असं कुठे असतं? म्हणजे वडाची साल पिंपळाला लावायची आणि टाळ्या वाजवायच्या, ह्याला काय अर्थच नाही. नाहीतर काय, परीक्षेत नापास झाली आहेस तू. पास का नापास हे ठरवण्याचा अधिकार आजीचा आहे असं मला वाटतं.